नमस्कार विद्यार्थी मित्र हो. बीकॉम भाग 2 विपणनाची तत्वे सेमिस्टर 2 या विषयामधील जे तिसरं युनिट आहे ते आपण आज पाहणार आहोत. वितरणाचे मार्ग. तर आपल्याला माहीतच आहे की औद्योगिक क्रांतीमुळे श्रमशक्तीऐवजी यंत्रशक्तीचा वापर सुरू झाल्यामुळं कारखाना पद्धती ही अस्तित्वात आली आणि कारखाना पद्धतीचा उदय झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागलं. म्हणजे ज्या ठिकाणी की माणसं आपल्या श्रमशक्तीचा वापर करून वस्तू उत्पादित करत होती, त्याऐवजी यंत्र आल्यामुळं किंवा उत्पादनासाठी यंत्राचा वापर होत असल्यामुळं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर होऊ लागलं. त्याचप्रमाणे मागणीपूर्व उत्पादन पद्धतीचा सुद्धा विस्तार झाला. याचाच परिणाम म्हणून की बाजारपेठेचं जे काही स्थानिक स्वरूप आहे ते बदलून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरूपापर्यंत बाजारपेठांचा विस्तार झाला. म्हणजे की मार्केटचं जे काही स्वरूप होतं ते मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार झाला आणि त्यामुळंच बाजारपेठेचं स्वरूप जे आहे ते स्थानिक न राहता ते आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्वरूपाचं झालं. बाजारपेठेचं जेव्हा स्वरूप हे स्थानिक होतं त्यावेळी उत्पादक व उपभोक्ता यांच्यामध्ये समोरासमोर देवघेवीचा व्यवहार होत असत. परंतु बाजारपेठेचा विस्तार झाल्यामुळे उपभोक्ता व उत्पादक यांच्यातील भौगोलिक अंतर हे वाढत गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे उत्पादनाचं स्थळ एका ठिकाणी तर उपभोक्ता किंवा ग्राहक किंवा बाजारपेठ हे अनेक ठिकाणी हे विखुरलेले आपल्याला दिसून येतात. आपल्याला माहीतच आहे की काश्मीरमध्ये जे काही उत्पादित किंवा पिकणारी सफरचंद जी आहेत ऍपल्स ही संपूर्ण भारतभर विक्रीसाठी उपलब्ध होतात. तसंच कोल्हापुरामधलं कोल्हापुरी चप्पल हे केवळ भारतातच नव्हे तर जगामध्ये 30 पेक्षा जास्त देशामध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येतं किंवा त्याचं एक्सपोर्ट होतो. यासाठी उत्पादकाच्या स्थानापासून उपभोक्त्याच्या स्थानापर्यंत वस्तू पोहोचवण्याची मध्यस्थांची साखळी निर्माण केली जाते. या मध्यस्थांच्या साखळीस वस्तूचे वितरणाचे किंवा वस्तूच्या वितरणाचे मार्ग असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात असं आपण म्हणू शकतो की वस्तू उत्पादित एका ठिकाणी होते तर ग्राहक वर्ग किंवा उपभोक्ता वर्ग हा सर्वत्र विखुरलेला असल्यामुळं त्यांच्यापर्यंत वस्तू पोहोचवण्याची जी काही व्यवस्था आहे किंवा अनेक मध्यस्थांची साखळी जी काही आहे त्या मध्यस्थांच्या साखळीलाच वस्तू वितरणाचे मार्ग असं म्हटलं जातं. आता या वितरणाच्या व्याख्या आपण पाहूया. फिलिप कोटलर ज्यांना विपणनाचे किंवा मार्केटिंगचे किंवा काय म्हणता येईल त्याला प्रमुख विपणनामधला व्यक्ती किंवा विचारवंत जे म्हटलं जातं ते फिलिप कोटलर किंवा फादर ऑफ मार्केटिंग ज्यांना म्हटलं जातं त्यांनी ही व्याख्या केलेली आहे. तर वस्तूच्या उपयोगासाठी किंवा उपभोगासाठी उपलब्धता करून देण्यासाठी मध्यस्थांचा असलेला स्वतंत्र संच म्हणजे वितरण मार्ग होय. म्हणजे वस्तूचा उपयोग किंवा उपलब्धता किंवा वस्तूचे उपयोग होण्यासाठी किंवा वस्तूचा उपभोग घेण्यासाठी त्याची उपलब्धता करून देण्यासाठी मध्यस्थांचा स्वतंत्रपणे असलेला संच म्हणजे वितरण मार्ग होय. जसं आपण मगाशी म्हणालो की वस्तूचं उत्पादन स्थळापासून वस्तू त्या ग्राहकांच्या हातामध्ये पडेपर्यंत जे काही मध्यस्थ असतात किंवा स्वतंत्र रीतीनं त्यांची रचना असते असा स्वतंत्र संच सेट म्हणजे वितरण मार्ग होय. हे फिलिप कोटलर यांनी केलेली व्याख्या आहे. तर अजून आपण दुसरी व्याख्या याच्यावरून बघू शकतो की विपणन कार्य साध्य होण्यासाठी उत्पादक व उपभोगकर्ते आणि उपभोगकर्ते व उत्पादक यांच्यामध्ये संपर्क ठेवण्यासाठी अभिकर्त्यांचे व संस्थांचे संघटित जाळे म्हणजे वितरण मार्ग होय. तर विपणन कार्य साध्य होण्यासाठी
उत्पादक असतात, त्याचप्रमाणे ग्राहक किंवा उपभोगकर्तेही असतात. त्याचप्रमाणे उपभोगकर्ते किंवा उत्पादक म्हणजे दोघांच्या एंड म्हणजे त्याला काय म्हणता येईल की दोघांची पोझिशन जर चेंज केली तर त्याच्यामध्ये उत्पादक आणि उपभोगकर्ते किंवा उपभोगकर्ते आणि उत्पादक यांच्यामध्ये संपर्क ठेवण्यासाठी जे काही मध्यस्थ आहेत किंवा प्रतिनिधी आहेत, ज्याला अभिकर्ता सुद्धा म्हटलं जातं, त्या अभिकर्त्यांचे व संस्थांचे संघटित जाळे एकत्रित रूपानं यांचं जे काही जाळ आहे त्यालाच वितरण मार्ग असं म्हणतात. या दोन व्याख्यांच्या वरून तुम्हाला नक्की वितरण मार्ग म्हणजे काय हे लक्षात आलेलं असेल. आता याच्या पुढे आपण बघूया की वितरण मार्गाचं महत्व काय आहे. तर पहिलं महत्व म्हणजे स्थळ उपयोगिता. तर वितरण मार्गामुळे वस्तू जी आहे ती उत्पादन स्थळापासून जिथं त्या वस्तूला मागणी असते त्या स्थळापर्यंत म्हणजेच ग्राहकापर्यंत पोहोचण्याची जी काही यंत्रणा निर्माण केली जाते, बरोबर. तर उत्पादनाच्या स्थळावर त्या वस्तूची उपयोगिता बऱ्याचदा कमी असते. म्हणजे ज्या ठिकाणी वस्तू उत्पादित झालेली आहे त्या ठिकाणी वस्तूची उपयोगिता ही जास्त नसते. म्हणजे आपण थोडक्यात एक म्हण आहे जुनी की जिथं पिकतं तिथं विकत नसतं, बरोबर. तर हेच सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी वस्तू उत्पादित होते त्या ठिकाणी वस्तूची उपयोगिता ही कमी असते. तसेच त्या सर्व वस्तू उत्पादन स्थळाच्या ठिकाणी विकल्या असता त्याची किंमत ही कमी होईल. मागणी अभावी वस्तू ज्या आहेत त्या निरुपयोगी ठरतील. परंतु त्याच वस्तू जिथे मागणी आहे त्या बाजारपेठेत वितरण मार्गाद्वारे नेल्यास तिथे तिची उपयोगिता ही निश्चितपणाने वाढते. म्हणजे वस्तूचं एका स्थानापासून ती दुसऱ्या स्थानापर्यंत वस्तू नेल्याने त्या वस्तूची उपयोगिता वाढत असल्यास त्याला स्थळ उपयोगिता असं म्हटलं जातं. दुसरा मुद्दा समय उपयोगिता. तर वितरण मार्गामध्ये उत्पादक व ग्राहक यांच्या दरम्यान मध्यस्थांची साखळी असते. साखळीतील प्रत्येक मध्यस्थ वस्तू आपल्याकडे काही काळ हे साठवून ठेवत असतो. ग्राहकाला वस्तूची ज्यावेळी गरज असेल त्यावेळी ती वस्तू उपलब्ध करण्याची व्यवस्था वितरण मार्गाद्वारे केली जाते. परिणामी त्या वस्तूची समय उपयोगिता वाढते. गरजेची विशिष्ट वस्तू गरजेच्या विशिष्ट वेळी उपलब्ध होणे फार महत्वाचे असते. ती विशिष्ट वेळ निघून गेल्यावर त्या वस्तूची उपयोगिता ही शून्य ठरते. आपल्याला माहितच आहे सणांच्या वेळी म्हणजे उदाहरणार्थ रक्षाबंधनावेळी राख्या या बाजारपेठेवर मध्ये किंवा बाजारपेठेमध्ये उपलब्ध त्या वेळेवर कशा होतील हे वितरण मार्ग पाहत असतो. कारण त्यावेळी जर त्या राख्या जर पोहोचल्या नाहीत, दुसऱ्या दिवशी पोहोचल्या तर त्याच्या रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी बाजारातील ज्या काही ते राख्या आहेत त्याची उपयोगिता ही आपल्याला शून्य झालेली दिसून येते. म्हणजे समय उपयोगिता हे खूप महत्वाचा मुद्दा आहे वितरण मार्गाच्या महत्वाच्या मुद्द्यांच्या पैकी. पुढचा मुद्दा म्हणजे स्वामित्व उपयोगिता. वस्तूंची मालकी. स्वामित्व म्हणजे वस्तूंची मालकी. वस्तूंची मालकी ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरण होण्याची क्रिया घडण्यासाठी वस्तू बाजारपेठेपर्यंत आणण्याची व्यवस्था करावी लागते. वस्तू बाजारपेठेपर्यंत आणण्याची व्यवस्था ही वितरण मार्गाद्वारे केली जाते. वस्तूचे स्वामित्व बदलल्यामुळं तिची उपयोगिता वाढत असल्यास त्यास स्वामित्व उपयोगिताही म्हटलं जातं. उदाहरणार्थ आता आपण याचं औषधाचं उदाहरण घेऊ शकतो की आता या COVID-19च्या काळामध्ये आपल्याला माहितच आहे की औषधांची उपयोगिता किती वाढलेली आहे. म्हणजे एखाद्या जीवरक्षक औषधाची उपयोगिता ही त्या औषधकाच्या किंवा औषधाच्या वितरकापेक्षा संबंधित आजारी व्यक्तीची जास्त असते. म्हणजे आपल्याला आता माहित आहे की काही दिवसांच्या पूर्वी रेमडेसिवीर नावाचं जे इंजेक्शन आहे त्याचा तुटवडा किती जाणवत होता. त्याचबरोबर आताच जे म्युकरमायकोसिस नावाचा जो नवीन आजार आलेला आहे COVID-19 मधले जे काही औषधं घेतल्यामुळे त्याचा साईड इफेक्ट होतो, या औषधं सुद्धा कशा प्रमाणे आता त्याचा तुटवडा जाणवतोय. म्हणजे त्याची गरज ही त्या वितरकापेक्षा ग्राहकात जास्त असते. म्हणून
वितरण मार्गातील मध्यस्थ ही वस्तू गरजवंतास विकून तिची स्वामित्व उपयोगिता निर्माण करतात. पुढचा मुद्दा म्हणजे विनिमय प्रक्रियेची कार्यक्षमता. विपणनामध्ये वस्तूंची देवघेव म्हणजे विनिमय प्रक्रिया ही महत्वपूर्ण असते. या प्रक्रियेसाठी वस्तूची मागणी करणारा ग्राहक व त्या ग्राहकाला वस्तू उपलब्ध करून देणाऱ्या वितरण किंवा विक्रेता हे दोन पक्ष आवश्यक असतात. पण या विनिमय प्रक्रियेमध्ये ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचविण्याची गरज असते. वस्तू पोहोचविण्याची ही क्रिया जितकी गतिमान असेल तितकी विनिमय प्रक्रियेची कार्यक्षमता वाढेल. पुढचा मुद्दा म्हणजे साठवणूक कार्य. वितरण मार्गातील सर्व मध्यस्थ वस्तू साठवण्याचे कार्य करतात. बाजारपेठेत वस्तूची मागणी निर्माण होईपर्यंत ती वस्तू साठवून ठेवण्याची जबाबदारी ही वितरण मार्गावर असलेल्या वस्तूच्या बाजारपेठेत खप होईपर्यंत ती वस्तू वितरण मार्गातील मध्यस्थांकडे साठवून ठेवली जाते. वस्तूची मागणी असेल त्याच प्रमाणात बाजारपेठेत वस्तू ही आणली जाते. वस्तू साठवण्यासाठी वितरकांतर्फे गोदामेही बांधण्यात येतात. त्याचा पुढचा मुद्दा म्हणजे जवळीकता. ग्राहकांशी व बाजारपेठेंशी जवळीकता ठेवण्याची भूमिका वितरण मार्ग पार पाडत असतो. ग्राहकांना गरजपूर्तीसाठी आवश्यक त्या वस्तूंची उपलब्धता विनाविलंब होणं हे आवश्यक असतं. अन्यथा ग्राहक स्पर्धक वस्तू अथवा पर्यायी वस्तू खरेदी करण्याची शक्यता असते. ग्राहकांनी मागणी बदलण्यापूर्वी त्यांच्या हातामध्ये किंवा खरेदीचा निर्णय बदलण्यापूर्वी त्याला वस्तू उपलब्ध करून देण्याची व्यवस्था ही वितरण मार्गाला करावी लागते. त्या दृष्टीने वितरण मार्गातील मध्यस्थांना बाजारपेठेशी जवळीकता ठेवावी लागते. पुढचा मुद्दा म्हणजे नियमितता, कन्सिस्टन्सी ज्याला म्हटलं जाईल. तर बाजारपेठेमध्ये ग्राहकांना वस्तूंचा नियमित पुरवठा करण्याची महत्वपूर्ण भूमिका ही वितरण मार्ग करत असतो. वस्तूच्या पुरवठ्याबाबत सातत्य, नियमितता व गतिमानता राखणे आवश्यक असते. वितरण मार्ग वस्तूच्या पुरवठ्याबाबत दक्ष राहून पुरवठ्याची नियमितता ही साधत असतो. व शेवटचा मुद्दा म्हणजे जोड मार्ग. तर वितरण मार्ग हा उत्पादक, उपभोक्ता यांच्यातील महत्वाचा जोड मार्ग आहे. उत्पादन संस्था व उपभोक्ता हे कुठेही असले तरी त्यांना एकमेकांना जोडण्याचे कार्य हे वितरण मार्गातर्फे केले जाते. या जोड मार्गाचे पहिले स्टेशन हे उत्पादन स्थळ आहे, तर शेवटचे स्टेशन हे उपभोक्ता आहे. अशा प्रकारे या 8 मुद्द्यांच्या वरून आपल्याला वितरण मार्गाचे महत्व हे समजलं असेल. पुढचा भाग म्हणजे वितरण मार्गाचे प्रकार, टाइप्स ऑफ डिस्ट्रीब्युशन चॅनल्स. आधुनिक विपणनामध्ये मध्यस्थांची संख्या, उत्पादक व उपभोक्ता यांच्यातील भौगोलिक अंतर, स्पर्धेची तीव्रता इत्यादी वाढल्यामुळं किंवा त्यांचा विस्तार झाल्यामुळं वितरण मार्गाची सुद्धा संख्या वाढलेली आपणास दिसून येते. त्यामधला पहिला प्रकार म्हणजे उत्पादक ग्राहक. जेव्हा बाजारपेठ ही स्थानिक किंवा गावापुरतीच मर्यादित होती तेव्हा ही वितरण व्यवस्था कार्यरत होती. कोणत्याही मध्यस्थांशिवाय उत्पादक हा थेट उपभोक्त्यास आपल्या वस्तूची विक्री करत होता. उत्पादक हाच विक्रेता ही भूमिका वठवत होता. म्हणजे या वितरण मार्गाच्या प्रकारामध्ये जो कोणी उत्पादक आहे तोच वस्तू विकत असल्यामुळं विक्रेत्याची भूमिका सुद्धा तो पार पाडताना आपल्याला दिसून येते. स्पर्धा नसल्याने विनिमयाची जी काही क्रिया आहे ती साधी व प्रत्यक्ष स्वरूपात होती. या वितरण मार्गाचा खर्च हा सर्वात कमी असतो व एकही मध्यस्थ नसतो. परिणामी ग्राहकाला योग्य किमतीत वस्तू थेट उत्पादकातर्फे उपलब्ध होतात. याचं उदाहरणच जर घ्यायचं झालं तर लहान उद्योजक, भाजीपाला उत्पादक, हस्तकला उद्योजक, ग्रामीण उद्योजक, ग्रामीण कारागीर इत्यादी उत्पादन किंवा उत्पादक या वितरण मार्गाचा अवलंब करताना आपल्याला दिसून येते. दुसरा प्रकार म्हणजे उत्पादक, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. म्हणजे
उत्पादक आणि जे काही ग्राहक आहे त्यांच्यामध्ये मध्यस्थ कोण आला तर किरकोळ व्यापारी. तर बाजारपेठांच्या विस्तारामुळे व्यापारी हा मध्यस्थ वर्ग उदयास आला किंवा अस्तित्वात आला. त्यामध्ये सर्वप्रथम किरकोळ व्यापारी हे मध्यस्थ अस्तित्वात आले. त्यामुळे वितरण मार्गामध्ये हा विपणन क्षेत्रातील जो काही मार्ग आहे हा दुसरा वितरण मार्ग समजला जातो. तर वाणिज्याच्या इतिहासामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या उत्तरार्धामध्ये किरकोळ व्यापारी ही संस्था उदयास आली असावी असं म्हटलं जातं. तर 19व्या शतकापर्यंत हा वितरण मार्ग हा सर्वत्र आढळत होता. मोठ्या व विस्तारित बाजारपेठांमध्ये या मार्गामुळे वितरण कार्याची कार्यक्षमता जी काही आहे ती वाढलेली आपल्याला दिसून येते. आताच्या काळामध्ये सुद्धा हा मार्ग अस्तित्वात आहे. मर्यादित बाजारपेठेमध्ये हा अधिक उपयुक्त मार्ग समजला जातो. वस्तूच्या किमतीबाबत व दर्जाबाबत नियंत्रण ठेवणं हे सोयीचं ठरतं. पुढचा प्रकार म्हणजे उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, ग्राहक. म्हणजे जो आता दुसरा आपण मार्ग चर्चिला त्याच्यामध्ये घाऊक व्यापारी नावाचा मध्यस्थ आला. तर यंत्रशक्तीचा वापर, मोठ्या प्रमाणावर उत्पादन व कारखाना पद्धतीचा उदय यामुळे स्थानिक बाजारपेठेचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो. उत्पादक व उपभोक्ता यांच्यातील भौगोलिक अंतर हे वाढत गेलं. वाहतुकीची व साठवणुकीची जोखीम वाढली. विपणन व वितरणासाठी अधिक भांडवलाची गरज निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. तर मोठ्या प्रमाणावर उत्पादनामुळे उत्पादकाच्या दृष्टीने वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी करणाऱ्या मध्यस्थांची आवश्यकता या सर्व कारणांमुळे घाऊक व्यापारी नावाचा मध्यस्थ वर्ग उदयास आलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा प्रकार म्हणजे उत्पादक, प्रतिनिधी, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. तर जो तिसरा मार्ग आहे त्याच्यामध्ये मध्यस्थ म्हणून प्रतिनिधी आलेला आहे. तर आधुनिक विपणनातील हा पूर्ण विकसित झालेला वितरण मार्ग होय. हा सर्वात जास्त लांबीचा वितरण मार्ग आहे. त्यामुळं फार मोठ्या प्रमाणावर उत्पादन व फार मोठी बाजारपेठ असल्यास प्रतिनिधीला मध्यस्थ करण्याची पद्धत आहे. वस्तूची किंमत हा ग्राहकाच्या दृष्टीने विचारार्थ मुद्दा नसतो. अशा वस्तूंसाठी हा मार्ग बऱ्याच वेळेला पसंत केला जातो. तसेच उत्पादक आपल्याच कुटुंबातील एखाद्या सदस्याची प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यासाठी हा मार्ग निवडतो. पण या मार्गामुळे वस्तूची किंमत वाढते. अधिक मध्यस्थांमुळे वितरण मार्गाची कार्यक्षमता ही आपल्याला कमी झालेली दिसून येते. पुढचा मार्ग म्हणजे उत्पादक, घाऊक व्यापारी, ग्राहक. म्हणजे या मार्गातून किरकोळ व्यापारी वजा केला किंवा प्रतिनिधी यामधून त्याचं उच्चाटन केलं. तर वितरण मार्गाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व वितरणाचा खर्च कमी करण्यासाठी मध्यस्थांची संख्या कमी ठेवण्याच्या प्रयत्नातून हा पाचवा वितरण मार्ग अस्तित्वात आलेला आपल्याला दिसून येतो. वस्तूच्या किमतीवर मध्यस्थांच्या व वितरणाच्या खर्चाचा पडणारा भार कमी करण्यासाठी मध्यस्थांची संख्या कमी केली जाते. मध्यस्थांची संख्या कमी ठेवल्याने वितरण मार्गातील वस्तूचा पुरवठा हा जलद गतीने होतो. म्हणूनच प्रतिनिधी व किरकोळ व्यापारी हे दोन मध्यस्थ या मार्गामध्ये किंवा या प्रकारामध्ये उच्चाटित करण्यात येतात. औद्योगिक वस्तूंच्या वितरणासाठी हा मार्ग हा अधिक पसंत केला जातो. त्याच्या पुढचा मार्ग म्हणजे उत्पादक, प्रतिनिधी आणि ग्राहक. तर यामध्ये औद्योगिक वस्तूंच्या विपणनासाठी हा मार्ग निवडला जातो. घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांना वगळून ग्राहकांची थेट विपणन संपर्क साधण्यासाठी प्रतिनिधींची नियुक्ती केली जाते. प्रतिनिधी हा आपल्या विक्रेत्यांमार्फत औद्योगिक ग्राहकांशी संपर्क साधून वस्तूंची विक्री करतो. यांत्रिक वस्तू, महत्वाचे सुट्टे भाग, त्याचप्रमाणे अवजड यंत्र इत्यादी बाबत हा जो मार्ग आहे तो स्वीकारला जातो किंवा अनुसरला जातो. उपभोग्य वस्तूच्या विपणनासाठी सुद्धा हा वितरण मार्ग वापरला जातो. आणि शेवटचा वितरणाचा मार्ग म्हणजे उत्पादक, प्रतिनिधी, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. या वितरण मार्गामध्ये घाऊक व्यापाऱ्याचे उच्चाटन करून प्रतिनिधी मार्फत व किरकोळ व्यापाऱ्यांमार्फत
ग्राहकांनाही वस्तूची विक्री केली जाते. या वस्तूच्या विपणन प्रक्रियेमध्ये किरकोळ व्यापाऱ्याची भूमिका ही महत्वपूर्ण असते. त्याच वेळी हा जो वितरण मार्ग आहे तो अधिक सोयीचा ठरतो. वितरण मार्गाचा खर्च जो आहे तो खर्च कपात करण्यासाठी किंवा मार्गाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी हा मार्ग उपयुक्त समजला जातो. उत्पादकाला उत्पादन संस्थेस वरीलपैकी कोणतेही एका वितरण मार्गाची निवड करावी लागते. म्हणजे जे काही वरती आपण मार्ग चर्चा केली त्यापैकी कोणत्याही किंवा वरीलपैकी कोणत्याही एका वितरण मार्गाची निवड ही उत्पादन संस्थेला करावी लागते. तर वितरण मार्गाची निवड ही विविध घटकांचा विचार करून केली जाते. वितरण मध्ये किंवा वितरणामध्ये वितरण मार्गाचा खर्च, बाजारपेठेतील स्पर्धा, मागणीचे परिणाम, ग्राहकांची संख्या, सरासरी विक्रीचे प्रमाण, गुंतवणुकीचे प्रमाण, त्याचबरोबर उत्पादन संस्थेची आर्थिक स्थिती इत्यादी घटकांचा विचार करून हा वितरण मार्ग ठरवला जातो. तर अशा प्रकारे वितरण मार्गाचे प्रकार, त्याचबरोबर त्याचं महत्व, त्याचबरोबर त्याची व्याख्या हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेली आहे. हे आपल्याला समजलेली असेल.